मंडळी महाराष्ट्राच्या 2026-27च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौथी मुंबई उभारण्याची काल महत्वाची घोषणा केली। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा कायापालट करून तिथे ही चौथी मुंबई वसवली जाणार असून हे क्षेत्र प्रामुख्याने लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगचे जागतिक केंद्र म्हणून विकसित केलं जाणार आहे। मुंबई, नवी मुंबई आणि अटल सेतूमुळे आकारास येणारी तिसरी मुंबई यानंतर आता वाढवणच्या निमित्ताने राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा हा प्रकल्प ठरणार आहे। वाढवण इथं देशातील 13वं मोठं बंदर साकारत असल्यानं त्या भोवतालचा परिसर एका नियोजित शहराच्या रूपात समोर येईल। पण पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या आदिवासी समाजावर आणि तिथल्या शेतकऱ्यांवर बरीच बंधनं येऊ शकतात। याच पार्श्वभूमीवर ही नवी चौथी मुंबई म्हणजे अदानी आणि अंबानी यांच्यासाठी आखलेला एक लाल गालिचा आहे का, असा प्रश्न आता माध्यमांमध्ये उपस्थित होताना दिसतोय। त्याच मुद्द्यांना अनुसरून अदानी आणि अंबानी हे उद्योजक चौथी मुंबईच्या नावाखाली मुंबईत कसा कब्जा मिळवतायत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच म्हणजे महाराष्ट्राच्या अधिवेशनात काल अर्थसंकल्प मांडण्यात आला। त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ ही चौथी मुंबई वसवण्याची घोषणा केली आणि तिथून अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले। या संपूर्ण शंका या अगोदर राज ठाकरेंनी महानगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान सभेत बोलून दाखवल्या होत्या आणि त्याच आता प्रॅक्टिकली उतरताना दिसत आहेत। त्या शंका महाराष्ट्राच्या साधन संपत्तीवर कुणाचं नियंत्रण राहील, त्यासोबतच अदानी आणि अंबानी हे महाराष्ट्रात हस्तक्षेप करून त्यांचा उद्योग कसा विस्तारित करतायत यावर आधारित होत्या। त्यामुळे या शंका कालच्या चौथ्या मुंबई या घोषणेच्या पार्श्वभूमीवर अधिक ठळक होताना दिसून आल्या। म्हणजे वाढवण बंदर हे केवळ एक बंदर उरणार नाही, तर त्याभोवती उभारली जाणारी चौथी मुंबई ही अदानी आणि अंबानी यांसारख्या बड्या कॉर्पोरेट घराण्यांसाठी एक सुवर्ण संधीच असेल। राज ठाकरे यांनी सातत्याने इशारा दिला होता की विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रातील मोक्याच्या जमिनी या ठराविक उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत। जेव्हा आपण वाढवण बंदराचा विचार करतो तेव्हा तिथं केवळ जहाजे येणार नाहीत, तर तिथं पूर्णपणे स्मार्ट सिटी उभारली जाईल। या सिटीमध्ये लॉजिस्टिक पार्क, डेटा सेंटर्स, पंचतारांकित हॉटेल्स आणि हायटेक निवासी संकुल असतील। प्रश्न हा उरतो की हे सगळं कोण बनवणार? ज्या पद्धतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्पात किंवा नवी मुंबई विमानतळ भागात अदानी समूहाचा प्रभाव वाढलाय, त्यावरून चौथी मुंबई ही अदानींच्या लॉजिस्टिक साम्राज्याचा पुढचा टप्पा असेल असे तर्क लावले जात आहेत। तर दुसरीकडे अंबानी यांचं वर्चस्व असलेल्या SEZ मॉडेलचा विस्तार या नवीन शहरात होण्याची दाट शक्यता आहे। पनवेल जवळ तिसरी मुंबई वसवताना जे घडलं त्याची पुनरावृत्ती वाढवणमध्ये होण्याची भीती व्यक्त केली जाते। तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली सिडकोने हजारो एकर जमीन संपादित केली, पण त्याचा खरा फायदा स्थानिकांना झाला की कोण्या बड्या गुंतवणूकदारांना, असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला होता। त्याचबरोबर पनवेलच्या पट्ट्यात आजही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत, पण तिथं मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची गोदामं उभी राहिली आहेत। हीच पद्धत आता पालघरमध्ये वापरली जाण्याची शक्यता आहे। वाढवण हे मंडळी जगातील पहिल्या 10 मोठ्या बंदरांमध्ये समाविष्ट होणार असल्याचा दावा माध्यमांमध्ये केला जात असला तरी त्यासाठी लागणारी जमीन आणि समुद्र किनारा हा स्थानिक कोळी बांधवांकडून हिरावून घेतला जाण्याची शक्यता राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितली होती। महाराष्ट्रात अदानी आणि अंबानी कसे घुसतायत यावर राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे या चौथ्या मुंबईच्या रचनेत स्पष्ट दिसतात। पहिलं म्हणजे पायाभूत सुविधांचं खासगीकरण। रस्ते, बंदरे आणि आता पूर्ण शहरच खासगी कंपन्यांच्या देखरेखीखाली विकसित होऊ शकतं। दुसरं म्हणजे तिथल्या स्थानिक रोजगाराच्या समस्या। म्हणजे तिसऱ्या मुंबईत स्थानिक तरुणांना वॉचमॅन किंवा ड्रायव्हरच्या पलीकडे नोकऱ्या मिळाल्या नाहीत, हीच भीती वाढवणच्या बाबतीत दिसून येऊ शकते। तिसरा मुद्दा म्हणजे किनारपट्टीचं नियंत्रण। भारताचा पश्चिम किनारा हा व्यापाराचा काना आहे। जर समुद्रापासून वाढवणपर्यंतची सगळी महत्वाची बंदरं एकाच समूहाच्या ताब्यात गेली तर ती राष्ट्रीय सुरक्षेचा आणि मक्तेदारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी माध्यमांमध्ये भीती व्यक्त केली जात होती। या चौथ्या मुंबईच्या निर्मितीमध्ये लॉजिस्टिक कॉरिडॉरच्या नावाखाली शेकडो एकर जमीन अदानी आणि अंबानी यांच्याकडून विकत घेतल्या जातील। ही जमीन सुरुवातीला सरकार विकत घेईल आणि त्यानंतर सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच PPP तत्वावर अदानी किंवा अंबानींच्या कंपन्यांना दिली जाईल। यामुळे ही शहरं सरकारी नसून कॉर्पोरेट शहर बनतील। पनवेलमध्ये ज्या पद्धतीने विमानतळाभोवतीचं अर्थकारण बदललं, तसेच वाढवणमध्ये बंदराभोवतीचं अर्थकारण बदललं जाऊ शकतं, अशी भीती आता समाजात व्यक्त केली जाते आहे। त्याचबरोबर अदानी आणि अंबानी यांच्यासाठी महाराष्ट्र ही केवळ एक बाजारपेठ नसून ती एक रिसोर्स बँक झाली आहे। धारावीच्या निमित्तानं मुंबईच्या मध्यवर्ती भागावर ताबा मिळवल्यानंतर आता नजर पालघरच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर आहे।
असं मत राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केलं होतं. त्यानंतर चौथी मुंबई ही केवळ घरांची वस्ती नसेल, तर ती एक अशी इकोसिस्टीम असेल जिथं ऊर्जेपासून इंटरनेटपर्यंत आणि वाहतुकीपासून घरापर्यंत सगळं काही या 2 कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात असेल. शेवटी या शहरीकरणाच्या मुद्द्यावर जनतेमध्ये प्रश्न निर्माण होऊ लागलाय की हा विकास नेमका कोणासाठी असेल, लोकांसाठी की अदानी आणि अंबानी यांच्यासाठी? जर तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई ही केवळ बड्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी आणि सामान्य जनतेला विस्थापित करण्यासाठी असेल, तर तो विकास नसून ती एक प्रकारची आर्थिक गुलामगिरी आहे, असं राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मुद्दा मांडला. त्यांनी मांडलेले मुद्दे हे केवळ राजकीय टीका नव्हती, तर ती महाराष्ट्राच्या भविष्यातील शंका होती. जर ही शहरं फक्त अंबानींच्या सप्लाय चेनसाठी आणि अदानींच्या शिपिंग साम्राज्यासाठी बसवली जात असतील, तर त्यात महाराष्ट्राच्या अस्मितेचं काय, हा प्रश्न आता माध्यमांमध्ये उपस्थित होऊ लागलाय. बाकी मंडळी, तुम्हाला अदानी आणि अंबानी यांच्या वाढत्या प्रभावाबद्दल काय वाटतंय? पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई करून ती गुजरातला जोडण्याचा डाव असू शकतो का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.